वेलकम टू डे 34 अँड डे 34 आहे आपला चालू की डेली कॉन्टेंट नाही तर काय तर शूट करायचं आणि यूट्यूबवर टाकायचं ॲज अ इंट्रोवर्ट, आपल्याला एक्स्ट्रोवर्ट आणि आपल्याला एक यूट्यूबवरती पण काय तर चालू करायचं आहे. त्यामुळं रोज व्हिडिओज बनवायचे, काही व्हिडिओज बनवायचे आणि यूट्यूबवर आपल्याला पोस्ट करून टाकायचं आहे. सर ते एक आहे. तर कालच्या ह्याच्यात मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की कसं माझं बाईकचं हे झालं, हे केलं, सगळ्या करून झालं. आज सकाळी त्यांचा फीडबॅकसाठी फोन आलेला. फीडबॅकमध्ये भाई 7 मिनटं मी त्यांना ऐकवलं आहे की तुम्ही काय केलं आणि कसं हे केलं, माझी किती वाट लागली, हे ते सगळं 7 मिनटाचं रेकॉर्डिंग आहे. मी ते पण रेकॉर्डिंग ऐकवेल तुम्हाला, पण आत्ता म्हणजे ते पण दाखवेल ते जरासा टाईमात. पण आधी मला बाईक ओपन करून तुम्हाला दाखवायचं पण आहे की खरं काय चाललं आहे ते आज करायचं आहे. आणि ऑलमोस्ट आता किती वाजलेत माहिती का? 4 वाजलेत. 1 मिनिट. हां, 4 वाजलेत. तर आता कसं झालं आहे की माझं ऑफिसचं सगळं काम संपलं गेलं आहे. 1 मिनटं दाखवतो ते पण, म्हणजे दाखवत नाही पण ॲट द एंड भाई फिर ऑफिस इग्नोर ऑल द पसारा, ओनली फोकस ऑन लॅपटॉप. तर आता सगळं काम बिम संपले. तर जरासा मी बोलू ना, मूडच नाही आहे. बाईक खराब झाली आहे ना, मूडच नाही आहे काही करण्यात. असं सिरियसली बोलता, काहीच करायला वाटत नाही की बाईक खराब झाली. त्यामुळं असं वाटतं की कधी तिला रिपेअर करू. आता असं झालं आहे. आता स्पेअर पार्ट्स म्हणजे आता मी तेच रिसर्च करतो आहे की काल जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की मला ब्रासचे चेन आणि हे घ्यायला लागेल. ते चांगले आहेत, ते चांगले ड्युरेबल आहेत. 40,000 किलोमीटरपर्यंत ते चांगले चालतात. तर तेच विचार करतो आहे की आणि त्याला कुठलं आहे का, अजून 2-3 जणांना विचारतो आहे इंस्टाग्रामवर कुठलेवाले चांगले आहेत. हे सगळं चालू आहे बोलणं. तर त्या ह्याच्यात माझं मूडच नाही आहे रूम साफ करायचं काय नाही. तर आपण आता 4 वाजलेत, मस्तपैकी कॉफी घेऊया आणि कॉफी घेऊन आपण मग भेटू खाली. बाईकचं तुम्हाला सगळं स्पेअर पार्ट्स ते जेवढं आहे ना ते सगळं ओपन करून दाखवतो. तर चला जाऊया. चलो आता आपण आहे ना जरासा कॉफी बनवी चालू आहे आपली. पण आज म्हणजे फीडबॅकसाठी मला फोन आलेला. फीडबॅक द्या सर, फ्रायडेला तुम्ही तुमची गाडी सर्व्हिसिंगला दिलेली, काय कसं होता फीडबॅक. मी बोललो तुमची फीडबॅक 1 नंबरचा, 3rd क्लास फीडबॅक होता. खूप म्हणजे जेवढं राग असेल, जेवढं हे असेल ना बोलायचं सगळं त्या फीडबॅक फॉर्मवर म्हणजे फीडबॅक कॉलवर ठेवला. आणि आता मी तिला बोललं की भाई तुमच्या सर्व्हिस सेंटरने मला बोललं की तुम्ही बिंदास गाडी चालवा, काही प्रॉब्लेम नाही ना, काही नाही, बिंदास गाडी चालवा. 1 मिनटं. बिंदास गाडी चालवा. तर तुम्ही एका वेळेस चालवणारच ना भाई. ते सर्व्हिस सेंटरच्या लोकांनी बोलले की तुम्ही बिंदास गाडी चालवा, काही नाही होणार, हे होणार, तर तुम्ही बिंदासच चालवणार. मी बोललं तुमची गाडी तुमच्या शोरूमच्या लोकांनी बोललेलं की 3-4 हजार किलोमीटरपर्यंत तुम्हाला चेन्स पॉकेट बदलण्याची काही जरूरत नाही. पण 100 किलोमीटरमध्येच तुमचा चेन्स पॉकेट तुटला गेला आहे, तर फायद्याचं काय. मी बोललं की भाई घोडा लागला ना भाई. मला माझी बाईक म्हणजे जी माणसाला पैसे देऊन हे देऊन सगळं देऊन माझा पण तर घोडा लागला. न तर बोलते की तुम्ही लोकल मार्केटमध्ये रिपेअर करा आणि इथं बाईक घेऊन या, आम्ही बघतो. भाई इफ लोकल मार्केटमध्येच रिपेअर करायचं आहे तर मी लोकल मार्केटमधूनच सर्व्हिसिंग करून घेईल ना. आता मी सरळ तिच्या तोंडावर बोलले की भाई मी लोकल मार्केटमध्येच हे करेल ना सर्व्हिसिंग, कशासाठी तुमच्याकडे येऊ. मग त्यांनी फोनच ठेवून टाकला. एकदम चिडली दिदी भाई. पण म्हणजे असला राग होता ना तिच्या ह्याच्यावर की पैसे देऊन म्हणजे 3,500 काय तर भाई सर्व्हिसिंग हे सगळं ह्याच्यात ते चेन्स पॉकेट चेकिंग त्याचे लावलेले सगळं चेक करून, पण तो काय फायदा त्याच्यात. मग काय फायदा त्याच्यात हे करून. त्यापेक्षा बोललं की भाई आता बाहेरच द्यायची. आता नो सर्व्हिस सेंटर. आता जाऊ दे. पनवेलचं त्याला कधीच गाडी नाही देणार आहे मी खूप ट्रस्टनी जात होतो. आणि त्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी बोललो की लय भारी आहे, लय काय आहे ते. पण काही नाही, सडलेलं म्हणजे एकदम सडलेलं होतं. पण आता नाही, पण घेतले जाणार नाही.
एक तर मी इथं जाईल, आपल्या नेरूलमध्ये एक आहे त्याला देईल, नाहीतर खारघरमध्ये एक स्मार्ट ऑटो करून आहे त्याला देईल. त्याच्या बाजूमध्ये सर्व्हिस सेंटर आहे, त्या बाजूमध्ये बाईक रिपेअर करतो, रॉयल एनफील्ड करतो का माहीत नाही, पण कुठली तर करतो. मग मी त्यालाच सर्व्हिसिंगला देईल. त्याला बोलेल की भाई तुला कुठला पार्ट पाहिजे मला सांग, मी तुला आणून देईल आणि त्याचं बघू. पण आता सर्व्हिस सेंटरला बाईक नाही द्यायची भाई. तो आता मेल पण लिहायचा आहे मला, मेल लिहून त्यांना पाठवायचं आहे. बघू आता. तिला जसं बोललं ना की आता मी मेल पण लिहिणार आहे, ती बोलती सर सॉरी असं हे ते खूप बोलते. म्हणजे काय नाही तुम्ही सॉरी सर असं हे तुम्ही बाईक इथं घेऊन या आम्ही चेक करतो. मी बोललं चेक कसं करणार मॅडम, मी बोललं चेक कशी करू बाईक, चेन्स पॉकेटच तुटलाय तर मी चेक कशी करू बाईक. सर तिला बोललं. मग त्यानंतर ती बोलते की काय हे काय मग बाहेरून रिपेअरिंग मग ती बोलत ती बाहेरून रिपेअर करा आणि आमच्या इथं. अरे ते बाहेरूनच रिपेअर करायचं असेल तर मी तुमच्या इथं बाईक परत रिपेअरिंगला का देऊ. तेच आहे. मी याच्यातमध्ये पण व्हिडिओमध्ये पण टाकेल कसं काय हे केले करून, बघू काय कुठं पर्यंत भेटतंय मला. सो लेट्स सी. बाई बन ना कॉफी. आणि मी विचार केलेला की भाई जरा असं बाईक तुम्हाला उघडून दाखवेल, पण काय पाऊस आहे, पाऊस पण असा आजकाल यायला लागलाय ना जोरा, याच्यात काहीच बोलू नाही शकत. जिंदगी झंड झाली, झंड या कंपनींमुळं. पण बरं आहे आता माझे पैसे, खूप सारे पैसे माझे वाचले जाईल. सर्व्हिसिंगचे जे द्यायचे ना, आता मी आधी खूप एनी ट्रस्टनी असं द्यायचो, बाईक आपण याला देऊ म्हणजे कंपनीमध्येच देऊ, ट्रॅक रेकॉर्ड राहतो आपण सर्व्हिसिंगचा याचा. आता हट. ओ शिट. आता खूप म्हणजे खूपच हे झालं की मी एका कपमध्ये सगळं दूध ओतून टाकलं. आता एकदमच स्ट्रॉंग झाली असेल कॉफी. जीवन इज हार्ड. चलो मग भेटू. इफ बाईक मी ओपन करत असेल तर तुम्हाला दाखवतो की काय झालं करून पुढे. चलो बाय. तर आता मी तुम्हाला दाखवतो काय काय लॉस झाले माझ्या बाईकचं. एक मिनटं दाखवतो तुम्हाला बाईक. तर विंडशिल्ड येताना टेम्पोमध्ये तुटली गेली, ते आता नवीन परत मागवावं लागेल, ते बघावं लागेल. त्यानंतर बाकी काही नाही, नुसतं विंडशिल्ड आणि हे. तरी मेन स्टँड मी दादाला आणा बोललेलं, त्यामुळं बाईक ठेवू शकलो मी टेम्पोमध्ये. नाहीतर आता हे उघडायचं आहे आपल्याला, हे ओपन करून आता बघायचं की ह्याच्यातलं कसं काय. आणि चेन्स पॉकेट आपण ऑर्डर करायची ब्रासवाली, आणि कधी पण चेन्स पॉकेट येत नाही, कधी पण बाईक आपली पुढं चालणारच नाही. त्यामुळे काही करून चेन्स पॉकेट ऑर्डर करायलाच लागणार आहे. आणि बाकीचं बघा बाकीचे बाईक सगळं हे आहे. बाईकला असं बाकीचं काय असं हे नाही झालं ट्रॅव्हलिंगमध्ये. नुसतं माझं हे तुटलं गेलं. बघू आता काय. आता माझ्या याच्यात असं कांड आलं आहे ना, आता मला वाटतं की बाईक आता एवढं हे झालं आहे ना, आता मला असं वाटतं की बाईकला फुल ऑन मॉडिफाय करायचं. आता माझं हे की लाईक मला हँडल बार मी विचार करतो की ते नवीनवाले येतात ना, इथून पण एक रॉड येतो, तो वाला हँडल बार घ्यायचा की जरासं हाईटला वरती येतं. ते मला बघायचं की कोणाकडे आहेत, कम्फर्टेबल आहेत का, ते वाला विचारायला लागेल. अजून काय नाही, 1-2 गोष्टी बघायचे. आता असं आहे की लाईक मी विचार करतो की मी कधी हे काय साईड गार्ड असतो ना आपला, ते कधी लावले नव्हते. मग मी आता ते हे पण इफ माझा मूड झाला तर मी हे पण चांगलेवाले लावेल. मी कधी लावले नव्हते
कारण की मला अशी बाईक अशी निम्बल पाहिजे होती, लाईक कुठूनही कशी काढण्याच्या वेळेस ना प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे ह्याच्यात, काय आपल्या ट्रॅफिकमध्ये प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. कारण की ते गाड येतात ना, गाड एवढे बाहेर येतात असे ह्याच्यात येतात, मग इथून निघण्याच्या वेळेस प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळं आता बघू, आता आपण ओपन करू. हे मी जरा टूल किट आणतो आणि आपण ओपन करू. हे उघडूया आधी, बघू यार. 8 नंबर 8 आई शपथ बाई. आता याच्यातला 8 नंबर 7 एक तर सगळं पडलं गेलं यार. ओके, हा 8 नंबर असेल. ओके, 8 नंबर. कारण की मी लूजच बसवलेलं, मी मुद्दामून हे लूज बसवलेलं, कारण की इफ मला परत ओपन करायचं लागलं तर जास्त हे नको करायला. एक मिनिट. ओके, मी खालचा स्क्रू बसवला नव्हता का? ओके, तर हे बघा, हे ना मला इथं आता शिट लाईट, थांबा एक मिनिट. लाईट जरासा टॉर्च मारू दे, कारण की तिथं दिसणार नाही तुम्हाला काय चाललंय. ओके, साधं दिसतंय. हां, तर इथं मी वेल्ड मारलं मग, कारण की ऑप्शन नव्हता, वेल्ड मारायलाच लागला मला, तरच मी ते 10 किलोमीटर ते टोल नाक्यापर्यंत मी हे झालं येऊ शकलो. इफ हे नाही केलं असतं ना, मी यूज नाही शकलो असतो. तर आता हे ओपन करू आपण ह्याच्यानंतर. एकच मिनिट, याला 10 नंबर लागतो काय? नाही बाई, याला आता कुठला नंबर आहे? नाही, बारा नाही. हा कुठला नंबर आहे? तर एक मिनिट, आपण स्क्रू हे करू आणि आणू. एक मिनिट. नाही, त्यापेक्षा चांगलं मी तुम्हाला ऑन करून दाखवतो काय होतं आहे. एक मिनिट. कसं फिरते बघ, तर हे असं होतं. आता त्यामुळं ना आजचं पण माझा रॉड खराब नाही व्हायला पाहिजे भाई. ओके, सो लेट्स रिमूव्ह दिस वाला. भाई याचा आता नंबर काय आहे? हा 7, 8, 9, 10 नंबर कुठे माझ्याकडे? 10च नाही आहे मेन तर. 10 नंबरच पाहिजे माझ्याकडं मला. एक ते सगळं पडलं पण यार माझ्याकडून. 11. एक मिनिट, मी नंबर शोधतो आधी. 9, 10. ओके, लेट्स ओपन. एक मिनिट. ओके, आता मेन आहे ना, हे नाही निघणार. हे मला काय तर करून जुगाड करायला लागणार आहे याचा. कारण की हे आता निघणार नाही. मी याला वेल्ड मारले ना, कारण की वेल्डचे बिना ऑप्शनच नव्हता मला. आता त्याला नीट हे करून काढायला लागणार. आधी आपण काढू याला, परत त्यानंतर तुम्हाला दाखवतो.
तर आता काय झालं आहे की मी ते सगळं चेन्स पॉकेट यायचं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं की काय झालं. त्यानंतर मला काय झालेलं की ते चेन्स पॉकेटच बाहेर नाही निघवतं. कारण की कसं झालं की वेल्ड मारले ना, तिथंच एक छोटासा एक एवढासा म्हणजे एक 2 mm का 1 mmचा ना असा वेल्ड असा बाहेर आला आहे. तर आता त्या वेल्डला मला ना तोडा लागणार आहे. का त्याला नेल फायनर असतो ना मेटलचा, त्या मेटलचा नेल फायनर फिरून मला तो 1 mmला 0 mm मानायला लागणार आहे. ते मी उद्या करून टाकेल. त्यानंतर चेन्स पॉकेट बाहेर काढून ते चेन्स पॉकेटला बसवा लागणार आहे आता. पण आता कसं झालेलं की मी शूट पण नाही करू शकलेलो कारण की खूप अंधार झालेला, गॅरेजची लाईट पण खूप छोटी होती आणि काहीच नव्हतं. मग मी बोललो की आता अर्धी जे पुढचा व्हिडिओ आहे मी ते उद्या शूट करेल आणि उद्या दाखवेल की काय चाललं आहे त्याच्यात. तर हेच आहे, काय नाही जास्त काही नाही. आज त्याच्यात एवढंच झालं आहे माझ्याबरोबर. तर बघू आता कसं जातं आहे. कारण की चेन्स पॉकेट काही करून काढून ते फिक्स करायचंच आहे. त्याच्या आधी मला चेन्स पॉकेटचं अजून मी ऑर्डर नाही केलं. मी मला आधी चेन्स पॉकेट काढू तर बाहेर. कारण कळालं की चेन्स पॉकेट चांगले आहे. आजचा जो रॉड आहे तो खराब झाला आहे, जो चेन्स पॉकेटला होल्ड करतो तो, तर तो बघायचा आहे मला. तर आता बघू, चला मग भेटू एंड ऑफ डे 34च ना भाई. मला तर आजकाल दिवस पण लक्षात नाही. एक मिनटं थांबा, मला बघू दे माझ्या ह्याच्यात. सिरियसली थांबा, क्रोम कुठे? 2 सेकंड, 2 नाही 10 सेकंड थांबा. शिट, मला ॲक्च्युली क्रोम बंद नाही करायचं होतं. येस, एंड ऑफ डे 34. मला दिवसभर आजकाल लक्षात नाही, माहिती आहे एवढं डोक्याचं हे झालं आहे. तर एंड ऑफ 34 झालं आहे. तर उद्याच्या ज्यात जेही असेल आजचं कंटिन्यू मी उद्याच्या याच्यात तुम्हाला दाखवेल. कारण की उद्याचा नवीन दिवस आणि नवीन व्हिडिओ असणार आहे. तो उद्याच्या याच्यात जावं हे असणार काय पण. तर चलो, सी यू, बाय बाय, भेटू उद्या.